आज होते ह्या ब्राईडचे एका दिवसात 3 लुक. फर्स्ट लुक हा त्यांचा एंगेजमेंट लुक होता, सेकंड लुक हळदीचा आणि तिसरा लुक हा त्यांच्या लग्नाचा लुक होता. आणि ऑर्डरला सकाळी लवकर जायचं असल्यामुळे मी रात्रीच सगळी व्हॅनिटी व्यवस्थित पॅक करून ठेवली, का तर काही विसरायला नको आणि ऐन टायमिंगला गडबड नको व्हायला म्हणून. नेक्स्ट डे सकाळी मी घरातून जरा लवकरच निघाले होते, कारण की मला ब्राईडचा आवरायला जायच्या अगोदर नवरदेवाच्या बहिणीचा आवरायला त्यांच्या घरी जायचं होतं. त्यांच्या घरी गेल्यावरती मी थोडा देखील वेळ न वाया घालवता लगेचच प्रोडक्ट सगळे अरेंज करून घेतले आणि मेकअप करायला स्टार्ट केलं, कारण की मला नंतर ब्राईडचं पण आवरायला जायचं होतं. आहे आपल्या नवरदेवाची बहीण आरतीताई. मी आरतीताईचे पहिले बिफोरचे व्हिडिओज घेतले, त्याच्यानंतर मेकअपला स्टार्ट केलं. आज माझ्या लाडक्या भाऊ ओमकारचं लग्न आहे. मी दीक्षाकडून मेकअप केला. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर मेकअप दीक्षाने केलाय. थँक्यू दीक्षा. आरतीताईचा मेकअप करून झाल्याच्या नंतर तिने मला असा काहीसा रिव्ह्यू दिला. त्याच्यानंतर मी तिचे थोडेसे फोटो व्हिडिओज वगैरे घेतले आणि लगेचच पार बिलकुल सुद्धा टाइमपास न करता आणि लगेच सेकंड लोकेशनला जायला निघाली, कारण की मला तिथे जाऊन परत ब्राईडला पण रेडी करायचं होतं आणि लेट झाला असतं तर लय गडबड झाली असती, खूप घाई केली असते. आणि आपल्या इकडे माहिती ना तुम्हाला, नवरीचं आवरून जरी झालेलं नसलं ना तरी पण तिला ओढत ओढत घेऊन जातात मामा लोक, म्हणून मी थोडीशी घाई करत होते. तिथे गेल्याच्या नंतर पण मी लगेचच मेकअपला स्टार्ट केलं, ब्राईडचं आवरायला घेतलं. आपल्या ब्राईडचा फर्स्ट लुक हा एंगेजमेंट लुक होता. त्यानंतर रेडी झाल्यावरती ती लगेचच साखरपुड्याला गेली आणि साखरपुडा झाल्यावरती लगेचच तिची हळद होती. मग मी पण टाइम वेस्ट न करता लगेचच तिचा हळदीचा आवरायला घेतला आणि तिला तिच्या हळदीसाठी रेडी केलं. हळद झाल्याच्या नंतर लगेचच 2 तासात लग्न असल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मी ग्रूम मेकअप करायला गेले होते, कारण की नवरदेवाला मिरवणुकीला पण जायचं होतं. मी सगळ्यात पहिल्यांदा त्याला त्याचं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर मी ब्राईडचा आवरायला गेले आणि हा होता आपल्या ब्राईडचा थर्ड लुक. सगळं एकाच दिवशी असल्यामुळे माझी पण जरा धावपळच झाली आणि एंडिंगला थोडीशी घाई झाल्यामुळे मला काही ब्राईडचे जास्त शॉर्ट्स नाही घेता आले. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ह्या ब्राईडचा कोणता लुक आवडला ते आणि मेकअप कसा झालाय. थँक्यू.